आज तुम्ही आळंदीहून पंढरीकडे वाटचाल करत असताना, सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना काय वाटतं आणि तुमचा गाव कुठला आणि तुम्ही किती वर्षापासून वारी करत आहेत? तालुका मान, जिल्हा सातारा, आंधळी माझं गाव. आज 5 वर्ष झालं मी पंढरीची वारी करतोय. इतकं भारी वाटतंय, इतकं भारी वाटतंय. आता स्नान झालं, आता सातारा जिल्ह्यात आमचा प्रवेश होतोय आणि एकदम खूप सोहळा वर्ष एक नाही. आज समाजामध्ये ज्या चालीरीतींना सोडून नवतरुण भरकटलेला आहे, नवतरुण व्यसनाधीन झालेला आहे आणि नवतरुण वेगवेगळ्या प्रकारची कृत्य करत आहेत. त्या नवतरुणांना तुमच्या वारकऱ्यांच्या माध्यमातून काय आवाहन करताल किंवा काय तुम्ही त्यांना सांगताल की कसं वागाल? मी हात जोडून सांगतो, चांगलं बोलावं, चांगलं राहावं माणसाने. त्या नवतरुणांना व्यसनापासून दूर होण्यासाठी त्यांनी वारी करावी असं तुम्हाला वाटतंय? त्यांनी वारी करावी, व्यसनापासून आपल्या स्वतःच्या मनावर ताबा ठेवावा. दारूला औषध, कुठला व्यसन करा, कुठं औषध नाही. आपण आपल्या मनावर ताबा ठेवून वारी करावी. वारी एक वेळ जाशी पंढरी, त्याची माझे माहेर पंढरी. माहेरी पंढरी. माऊली काय सांगाल, कुठून आहात? आम्ही नांदेड. कॅमेराकडे बघा. नांदेड आलो. नांदेड किती वारी आहे? हे दुसरी वारी आहे. आळंदी ते पंढरपूर दुसरी वारी आहे. आज सातारा जिल्ह्यातील पहिला मुक्काम लोणंदीत आहे. काय वाटतंय? समाधान वाटते, आनंद वाटते. निळा नदीमध्ये पवित्र स्नान करून आल्यानंतर कसं वाटतंय? आनंद वाटतो. आनंद वाटतो. आनंद वाटतोय. माऊली या पुढे जरा आपण 2 शब्द बोला. या माऊली. माऊली नाव सांगा. नांदेड. कौगाव. आपलं नाव काय? लक्ष्मीबाई. लक्ष्मीबाई. किती वारी करत आहात लक्ष्मीबाई? दुसरी वारी आहे. काय वाटतंय? निळा नदीमध्ये स्नान केल्यानंतर कसं वाटतंय? समाधान. आज माऊलींचं ही पवित्र असं निळा नदीमध्ये स्नान केल्यानंतर माऊलींचं प्रस्थान सातारा जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामी लोणंद येथे होणार आहे. काय वाटतंय? काय सांगाल? समाधान वाटतंय. तर मित्रांनो, या होत्या वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया, जोरच्या प्रतिक्रिया. आज तुम्ही पाहू शकत असाल असं माऊलींच्या बरोबर चालणाऱ्या दिंड्या, लाखो वारकरी आणि लाखो वारकऱ्यांच्या सोबत चालणाऱ्या ह्या दिंड्या आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असताना निळा नदीमध्ये पवित्र स्नान करून आज माऊलींचं आगमन हे सातारा जिल्ह्यातील पहिल्या मुक्काम असणाऱ्या लोणंद येथे होणार आहे. तुम्ही पाहू शकत असाल लाखो वैष्णव जनांचा मेळा हा पंढरीच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये जिथे जिथे मुक्काम आहेत तिथे तिथे मुक्काम करून तो मुक्काम आटोपून पुढच्या मुक्कामी रात्रीच्या 1-2 वाजल्यापासून पंढरीची वाट चालत असतात. तर मित्रांनो, याची देवा वैष्णवांचा महामेळा, महासागर पाहण्यासाठी आणि पंढरीच्या दिशेने पंढरीच्या विठुरायाचं दर्शन करण्यासाठी, आपल्या मायबापाला भेटण्यासाठी, आपल्या माहेरी जाण्यासाठी हा लाखोंचा वैष्णव जनाचा महामेळा आज पंढरीकडे जात आहे. तुम्ही पाहू शकत असाल असे गावोगावचे जे दिंडे आहेत, गावोगावचे जे रथ आहेत, ते रथ आज सातारा येथील मुक्कामी चाललेले आहेत. तर इथेच थांबतो. आपण पाहत होतात महाराष्ट्र देश न्यूज मराठी. मी सहसंपादक दादाराजे भोसले, लोणंद.